मंत्रालय लाचखोरी प्रकरणात आता मोठी कारवाई झाली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास काळे यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागामधून कार्यमुक्त करण्यात आले। वादग्रस्त अधिकारी रामदास काळे यांना त्यांच्या मूळ आस्थापनेमध्ये म्हणजेच पशुवैद्यकीय विभागामध्ये पाठवण्याचे आदेश नरहरी झिरवाळ यांनी दिलेत। मंत्रालय लाच प्रकरणामध्ये काळे यांच्यावरही गंभीर आरोप झालेत आणि त्यामुळे त्यांना झिरवाळांकडून कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती आहे। अहिल्यानगरमध्ये एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल 5 दिवस जंगलात ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत जंगलातून त्या मुलीची सुटका केली आहे। मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे। 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली 15 वर्षीय मुलगी परतलीच नाही आणि पालकांनी तत्काळ राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। या प्रकरणात मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण, आकाश शरद संसारी यांना पोलिसांनी अटक केली आहे। मुख्य आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले। पीडितेच्या जबाबानुसार पॉस्को आणि त्यासोबतच लैंगिक अत्याचाराची कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेच्या निषेधार्थ संबंधित मुलीच्या गावात बंद ठेवण्यात आलेला होता। अल्पवयीन मुलीस आरोपी नामे मुख्तार हैदर पठाण याने अपहरण करून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीने पीडितेस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलामध्ये ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्यावरून काल त्या आरोपीच्या ताब्यातून सदर पीडितेची सुटका करून तिचा जबाब घेतला असता सदर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेले असून त्या कलमांची वाढ सदर गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। तसेच आरोपीला मदत करणारे आरोपी कौसर हैदर पठाण व आकाश शरद संसारे यांनाही अटक केलेली आहे। दरम्यान या संदर्भात भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव आणि जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। लवजियाचा लवकरात लवकर कायदा लागू झाला पाहिजे, ज्यांनी हे जे जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत ते लवकर ठिसून निघतील आणि यांना लवकरात लवकर महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या बाहेर काढून टाकलं पाहिजे आणि कठोर शिक्षा असलेल्या लोकांना झाली पाहिजे। त्याकरता हा कायदा लागू होणं हे आवश्यक आहे। एकेकाळचा नक्षलवादी चळवळीचा कणा, तरुणांना नक्षलवादाकडे वळवणारा आणि आता संविधानावर विश्वास ठेवणारा भूपती आत्मसमर्पण केल्यानंतर पहिल्यांदाच त्याने एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे। यात त्याने जंगलातल्या नक्षलींच्या साम्राज्याची थरारक अशी कहाणी सांगितली आहे। नोटबंदीमुळे नक्षलवाद्यांचं कंबरड कशा प्रकारे मोडलं हे सांगताना नोटाबंदीमुळे तब्बल 20 कोटी पाण्यात गेल्याचा खळबळजनक खुलासा भूपतीने केलाय। तसंच सत्तेतील चेहरा बघून कधीच विरोध केला नाही, तर सत्तेविरोधात आमचा संघर्ष होता असंही भूपतीने सांगितलंय। नक्षलवाद्यांना थेट श्रीलंकेतल्या तमिळ वाघांकडून म्हणजेच लिट्टे या एकेकाळच्या खतरनाक संघटनेकडून प्रशिक्षण मिळालं होतं आणि त्यामुळे नक्षलवाद्यांच्या रणनीतीमध्ये आमूलाग्र असा बदल झाला। पण विचारांऐवजी बंदूक वरचढ ठरल्यानं नक्षलवादी चळवळ कशी भरकटली हेही भूपतीने सांगितलंय। नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता गणपतीलाही हे समजावण्याचा भूपतीने प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही हेही भूपतीने मान्य केलंय। तो ज़्यादा परिणाम था, बाकी किन पर कितना हुआ मैं नहीं जानता हूँ, लेकिन हमारा पार्टी पर उसका तो असर बहुत थी। बहुत नुकसान भी हुई क्योंकि इमीडिएटली हम चेंज नहीं कर पाए थे। बड़ा नोटबंदी जब आया था, करोड़ों रुपये को हम एक्सचेंज नहीं कर पाया था। अभी तक वो पैसे पार्टी के पास वापस नहीं लौटाए। बहुत नुकसान हुआ है। आंकड़ों में बता सकेंगे? मैं अकेला, मेरे आंकड़ों के हिसाब से जितना मेरा नॉलेज में, मैं अकेला ही 20 करोड़ तक नुकसान ये हुआ है। और कहाँ कितना हुआ वो मुझे इतना एग्जैक्टली फिगर मेरे पास नहीं है, क्योंकि वो डॉक्यूमेंट्स कहाँ से आए क्या है मैं तो नहीं जानता हूँ। ऐसा तो डॉक्यूमेंट्स पार्टी में नहीं था, हमारा पार्टी डॉक्यूमेंट्स वैसा नहीं है। इसलिए मैं एक पत्रकार के हिसाब से आप मुझे पूछा है, बहुत अच्छा सवाल पूछा है। ऐसा तो हमारा पार्टी के पास नहीं है। कभी ऐसा कोई निर्णय कभी ऐसा कोई दस्तावेज नहीं था। हम एक व्यक्ति का, नरेंद्र मोदी सरकार या तो मनमोहन सिंह जी का सरकार, ऐसा कोई व्यक्ति का सरकार से कोई लेना देना नहीं होता है। एक सिस्टम है, ये सिस्टम से संघर्ष है। ये सिस्टम से कैसा हम
ये करना है हमारा, ये उद्देश्य रहता है। लेकिन व्यक्ति कौन है, इट इज़ अ नॉट इम्पॉर्टेंट क्वेश्चन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी 9:30 वाजता AI समिटमध्ये वक्ते म्हणून सहभागी होतील। यावेळी विविध कंपन्यांसोबत देखील सामंजस्य करार पार पडणार असल्याची माहिती मिळते। इंडिया AI इम्पॅक्ट समिट निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारोहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली होती। दिल्लीच्या भारत मंडपम इथं जागतिक AI इम्पॅक्ट समिटमध्ये जगभरातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते। या कार्यक्रमाला इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं, मात्र केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांनाच आमंत्रित करण्यात आलंय आणि त्यामुळे जागतिक स्तरावर फडणवीस यांची प्रतिमा उंचावल्यानं त्यांना आमंत्रित केल्याचं बोललं जात आहे। मनसेच्या राज्य पातळीवरच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आज होणार आहे। मुंबईच्या वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात आज सकाळी 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडेल। या बैठकीला मनसेचे महाराष्ट्रातील सर्व नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, उपतालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या नव्या अध्यक्षांच्या नावांची आज अधिकृत घोषणा होणार आहे। मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ही बिनविरोध झालेली होती। त्यापाठोपाठ आता स्थायी शिक्षण सुधार आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षपदांची निवडणूकही बिनविरोध होणार आहे। त्यापैकी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवडकर या दोघांनीच उमेदवारी अर्ज दाखल केले आणि त्यामुळे त्या पदांसाठी ते दोघांच्याच नावाची थेट औपचारिकरित्या घोषणा बाकी आहे। कर्जबाजारीपणा, नापिकी यासह विविध कारणांमुळे गेल्या 5 वर्षात धुळे जिल्ह्यातील तब्बल 350 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। एकट्या धुळे जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी 6 शेतकरी आत्महत्या करतात। आतापर्यंत केवळ 350 पैकी 178 प्रकरणे पात्र ठरल्यानं मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 1,78,00,000 रुपये अनुदान वितरित करण्यात आले। अशाही परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी न डगमगता काळ्या आईची सेवा करतात। मात्र यातील बहुतांश शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेला सामोरं जावं लागतंय। अशावेळी कुटुंबाला आणि शेतीला जगवण्यासाठी कर्ज घेण्याशिवाय पर्यायच उरत नाही। मात्र ती फेडण्याची क्षमता नसली की काही शेतकरी हे आत्महत्या करत असल्याचं समोर आलंय। केंद्र आणि राज्य शासनाकडून PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12,000 रुपये मदत स्वरूपात निधी मिळतो आणि तो असला तरी सिंचन क्षेत्रासाठी कोट्यवधींचा निधी जिल्ह्यात येत असला तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये घट झालेली नाहीये, हे वास्तव या निमित्तानं समोर आलंय। धाराशिवमध्ये शिवजयंतीच्या नावाखाली हुल्लडबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळालं। काही हुल्लडबाज तरुणांनी दुचाकी पेटवली असून कर्णकर्कश पद्धतीनं हॉर्न वाजवत शहरातून हे तरुण फेरफटका मारत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।